हाय स्टुडंट्स, गेल्या तासाला आपण पाठ क्रमांक 13 ह्या पाठाचा अभ्यास केलेला होता. तर आज आपण अभ्यास करणार आहोत पाठ क्रमांक 14 शोधूया. पहा, या चित्रामध्ये व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला काय दिसत आहे की वरच्या चित्रामध्ये वरच्या चौकटीमध्ये काय दिलेले आहेत, फळे दिलेले आहेत. पहा, वेगवेगळी फळे दिलेली आहेत. पहिलं सुरुवातीला आपल्याला दिसत आहे, इथे आहे पेरू, अननस, सफरचंद, फणस. त्यानंतर इकडे दिलेले आहे संत्री, केळी, चिकू, द्राक्ष आणि द्राक्ष असे वेगवेगळे फळे आपल्याला दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, वरती तर काय दिलेलं आहे आपण अभ्यासू. खालील फळांची चित्रे दिली आहेत. फळांची नावे चौकोनातून शोधा, वाचा. चौकोनात दाखवल्याप्रमाणे त्याच्या नावाभोवती खूण करा. आता काय म्हटलेलं आहे, पुन्हा वाचते पहा. खालील फळांची चित्रे दिली आहेत. फळांची नावे चौकोनातून शोधा, वाचा. चौकोनात दाखवल्याप्रमाणे त्यांच्या नावाभोवती खूण करा. आता इकडे आणि इकडे काय दिलेले, चित्र दिलेले आहेत आणि या चौकोनामध्ये काय दिलेले आहेत, तर फळांची नावे दिलेली आहेत. ही फळांची नावे आपल्याला काय करायचं आहे, त्या नावांभोवती आपल्याला खूण करायचे आहे. आता उदाहरणार्थ इथे दिलेला आहे काय, कोणता दिलेला आहे, चिकू. कोणता, चिकू. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या नावाभोवती काय करायचं आहे की चौकोन खूण करायचे आहे. पहा, फळांची नावे आपण शोधलेली आहे. पहिलं पहा, चौकोनामध्ये आपण खूण केलेले आहे. सफरचंद, सफरचंद. त्यानंतर पुढचं आहे अननस, अननस. त्यानंतर आहे फणस, फणस. पुढचं फळ आहे पेरू, चिकू, केळी. त्यानंतर संत्र, द्राक्षे, बोरे. हे काय केलेले आहेत आपण, हे दिलेल्या चित्रावरून चौकोनामध्ये दिलेले फळांच्या नावाभोवती खूण केलेली आहे. पुढे पहा, खाली प्रश्न काय म्हटलेला आहे. ह्या पेजवरती आपल्याला खाली काय दिसत आहे की बॉक्स चौकोनामध्ये काय दिलेले आहेत, पक्षी आणि त्यानंतर प्राणी दिलेले आहेत. तर वरती काय म्हटलेलं आधी सुरुवातीला आपण वाचूया. पक्षी असेल तर चौकोनात गोल अशी खूण करा. प्राणी असेल तर त्रिकोणात अशी खूण करा. बघा, पक्षी असेल तर चौकोनामध्ये गोल अशी खूण करायची आहे आणि प्राणी असेल तर त्रिकोण अशी खूण करायची आहे. त्यानंतर पक्ष्यांची नावे वाचा, प्राण्यांची नावे वाचा. आता मी सुरुवातीला काय करते, पक्षी आणि प्राणी यांची नावे वाचते. त्यानंतर आपण इथं गोल सुद्धा केलेला आहे. पहा, हे काय आहे, पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे. कोणता पक्षी आहे, चिमणी. मग इथं काय म्हटलेलं आहे, पक्षी असेल तर चौकोनात गोल अशी खूण करा. इथे केलेलं आहे गोल. पुढचं चित्र आपल्याला दिसत आहे, प्राणी आहे घोडा. इथे आलेला आहे त्रिकोण. पुढे आहे प्राणी आहे की पक्षी आहे, बरोबर, पोपट. हा पक्षी आहे पोपट. त्यानंतर पुढे आपण काय केलेलं आहे, गोल अशी खूण केलेली आहे. पुढे आहे म्हैस, हा आहे प्राणी, त्रिकोण. बेडूक, बेडूकच्या समोर आपण काय कशी खूण केलेली आहे, त्रिकोण. पुढे पहा, कोण दिसत आहे, उंट. हा प्राणी आहे, त्यामुळे इथं त्रिकोण अशी खूण केलेली आहे. मोर, गोल. हत्ती, त्रिकोण. त्यानंतर पुढे आहे बगळा. बगळा हा काय आहे, पक्षी आहे, त्यामुळे ते काय केलेलं आहे, गोल केलेला आहे. आणि कावळा, गोल अशी खूण केलेली आहे. तर आज आपण पाठ क्रमांक 14 शोधूया या पाठाचा अभ्यास केला. पुढील भाग आपण पुढच्या तासाला अभ्यासू.